गणपती बाप्पा मोरया. मी तुमचा लाडका सागर. तर आज आपण चाललोय वाशीला विष्णुदास भावेला परंपरा आगरी कोळ्यांची हा एक कार्यक्रम आहे. तर तिकडे चाललोय आणि हा माझा पहिलाच वर्ष आहे. ते कसं होतं काय होतं ते बघूया आपण जाऊन तिकडे. आणि आपल्यासोबत आहे आपले मम्मी पप्पा आणि निखिल आणि राहुल येतोच. तुम्ही खूपदा व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यांना. तर चला जाऊया कसं काय वगैरे. माझा पण फर्स्ट टाईम आहे. तर चला जाऊ. आता थोडा उशिरा शो चालू होईल. तर पूर्ण हाऊसफुल आहे एकदम. 5वा दिवा प्रज्वलित होतोय. सर्वाधिक जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी द्यायचा आहे. वेशभूषा, त्यांचा पेहराव, त्यांचा राहणीमान आणि या संस्कृतीबद्दल सातत्यानं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगत असतोय की भुकेपुरतं खाणं ही प्रकृती आहे. भुकेपेक्षा जास्त खाणं ही विकृती आहे. पण दुसऱ्याची भूक जाणून स्वतःच्या ताटातली अर्धी भाकरी दुसऱ्यांना देणं ही माझी आगरी कोळ्यांची संस्कृती आहे. अशा संस्कृती सोहळ्यातील एका सण उत्सवांची परंपरा जोपासताना आईचा आशीर्वाद किती मोठा हो. घंटा वाजली हे गीत खरं तर ज्याच्या आवाजातून आपण कैक वेळ ऐकलंय. आणि अनिमेष म्हटलं तर अगदी छोटा असताना एक आईच्या पालखीचं गीत गायलं. सूर नवा ध्यास नवा या प्लॅटफॉर्म वरती उपविजेता ठरला. त्याच्या आवाजातील एक छानस गीत घेऊन
मूळ गीत आणि त्या गीतातून स्वतःच्या प्रसिद्धीला सुरुवात केली. आई प्रसन्न झाली. आईनं अनिमेषच्या प्रसिद्धीचे दरवाजे सताड उघडे ठेवले आणि सध्या सूर नवा ध्यास नावाचा उपविजेता अनिमेषसाठी जोरदार टाळ्याचा प्रतिसाद द्यायचा आहे. घंटा वाजली. आईच्या पालखीची तयारी. पालखी सुतारानं घातली, रंगाऱ्यानं रंगविली, पण त्या पालखीला आपल्या मनापर्यंत पोहोचविण्याचा काम ज्या आवाजानं केलं तो आवाज होता अनिमेष ठाकूर. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. मंचावरती परत एकदा नवा यात त्या सेटवरील एक गायिका साक्षी चव्हाण ठाकूर घेऊन येणार आणि दीपानंद एका छानशा आईच्या
मुंबईचा लावणी सम्राट असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. आश्मिक मात्रेसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. हा ठेवा काय साधा सुद्धा आहे का? काशीराम चिंचम, शैला चिखले, विजय कठीण यांना हा ठेवा आगरी कोळी गीतांसाठी दिला. अजरामर किती वर्ष झाली त्या गीताला, परंतु आजही मनाला एक आल्हाददायक आनंद देऊन जात आहे. त्या शैला चिखले, काशीराम चिंचम यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. परंतु त्या आवाजाला साथ चढवला दीपाताई यांच्या आवाजासाठी आणि पहिलं छान गीत होतं साक्षी चव्हाण. आता आपल्या आग्र्यांची ठाकूर साक्षी चव्हाण ठाकूर हिच्या आवाजातून पुढचं एक छानसं गीत आहे. नथबाईकरांनी एखाद्या विश्वविधात्याच्या पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग असावं. माझ्या आईच्या रूपाचं वर्णन करणारं नथबाई सोन्याची सोन्याची हिरण मोत्याची निलेश यांच्या आवाजातील आणि यांची खरं तर पहिलं गीत आईच्या ज्याज्वल रूपाचं वर्णन करणारं होतं. नथबाई सोन्याची सोन्याची. तो आवाज कुणाचा ठाऊक आहे? नवी मुंबई मधील आगरी कोळी गीतांचं 180 नाव आहे निलेश जोशी. त्याही आवाजासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला पारंपरिक संस्कृती आगरी कोळ्यांची निर्माते नितेश म्हात्रे, हर्षदा म्हात्रे आणि या गीताला परत एकदा तोच शृंगारी बामणी शृंगाराईला चढविला जाईल. आवाज असणार आहे अनिमेश ठाकूर. Bye.
आईचा तो बामणी शृंगार या गीतातून अनिमेच्या आवाजातून ऐकावं यासारखं अप्रूप सुख काय असेल. आवाज आणि अदाकारी नैना खरं तर रणदिवेपासून सर्व कलाकारांची आवडली असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. पण ही गीतं ऐकावी ते वेगवेगळ्या रिदम मधून आणि म्हणूनच इथं एक तारीचा आवाज झाला आणि त्या ठिकाणी संबोली वाजलं गेलं. चेतन कोहली आणि नयन सकपाल या रिदमीसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. मंचावरती मी आमंत्रित करतोय किंबहुना स्वतःचे व्यवसाय एक शरीर सुदृढ करून शरीर सौष्ठव याच्यामध्ये करिअर करण्याचं स्वप्न होतं. पण आईनं सांगितलं आवाज माझ्या कार्यासाठी खर्च कर आणि अखेर 5 ते 6 वर्षांपूर्वी हा आवाज परत एकदा सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. हा आवाज लिंबू कापडापासून आणि त्याच्यानंतर आज ताडायत आपल्या घराघरात अनेक अल्बम मधून ज्या मयूरला आपण प्रत्यक्ष ऐकतोय आजही आपल्याला खरं तर या ठिकाणी प्रत्यक्ष ऐकायला मिळालंय. मयूर नाईक यांच्या या आवाजासाठी जोरदार टाळ्या.
ज्याप्रमाणे अगदी त्या मराठी माणसांना आपलं रक्त सांडलं आठवलं, आजही आवर्जून सांगेन, मुंबई ही ना कुणाची, मुंबई फक्त आणि फक्त आपल्या आगरी कोळ्यांची आहे. या मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई केलं आणि नवी मुंबईला पर्याय म्हणून आता महामुंबई करताय. पण आज आता त्याच मुंबईमध्ये आपल्या व्यवसायाचा दुर्गंधी किंवा वास येऊ लागलाय. आवर्जून आम्ही त्यांना सांगू आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं की आम्ही चुकून कधी मुंगीच्या वाटेला जात नाही आणि आगरी कोळी कधी चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नाही. पण आमच्या मार्गात कुणी आडवा आला तर शार्कच्या जबड्यात हात घालायला मी घाबरत नाही. ही ताकद आगरी कोळ्यांची आहे. आज अशाच एका दिवाळदार सोहळ्या प्रसंगी ज्यांना खरं तर ज्या गोष्टीचा त्रास होतोय, अवश्य ज्यांनी मुंबई, नवी मुंबई, महामुंबई सोडावी आणि म्हणून आपली अस्मिता जागृत ठेवायची असेल तर पॉवर ऑफ युथ, पॉवर ऑफ युनिटी, एकतेची पॉवर दाखवून ज्यांना खरं तर ज्याचा त्रास होतोय तो त्रास नाही आमच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे असं समजून आमच्या कोळी बांधवांसाठी सर्वांनी खरं तर जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्या व्यवसायासाठी द्यावा. मंचावरती मी आमंत्रित करतोय, आईला देताना एक नृत्य आणि गीत पुष्प सातत्याने एक वेगळी संकल्पना.
वारा गालाला पुया बोलवा, वारा गालाला मावशा बोलवा, यांनी करण्यास तवऱ्या केल्या. वाराना मग काय घालायला लागल, याला घाम फुटले पोरी बघून. तू काय असत, तूच असतो. आमच्या गावांचे पोऱ्यांनी 200 ते 150 पोरी बघितल्या. आता दमला पोरी बघून. आता कुठल्या कार्यक्रमाला गेल्यावर दुसऱ्या पोरी काय बोलतात, अहो यो मला बघायला आलता. याची पोरी आहे आता कार्यक्रमाला जायची पंचायत. आता लोक याला जुनाट बोलतात. म्हणून सांगता दोस्तानो, बॅटची चिंबोरी पकरा, नाही तर हे हाल होतील. आजकाल लगीनच ना जमग. इकडे बघा ना साथ गेली. लगीनच ना जमग. पोरींच्या अपेक्षा वारल्या. कोणतरी येईल ना मला साखर पुढे आयफोन देईल. अरे माझे बाय, तो फुटलेला डिस्प्ले वापरत, तो कुठून तुला देईल? हा, प्रत्येक पोरीला वाटतं मला 50,000 वाला नवरा पाहिजे. अरे तुझा बापू डोकरा झाला, अजून त्याला 50 वय झालं तरी त्याला 50,000 पगार ना. तू कुठून आली 50,000 घेऊन? हा, आजकाल लय परिस्थिती खराब आहे. त्याच्याने बायका पण अजिबात ऐकत ना. एक पोरीला चांगले घरात दिली, ती बोलतो आज मी वांग्याची भाजी बनवीन. हॅलो, थांब बाय जरा. ती बोलतो वांग्याची भाजी बनवीन. दुसरी बोलतो बाय पण त्याच्या शिंगानं कुठून टाक. तिची सासू बोलली मला दात चावत ना. पण हिनी राग आला हिला. हिनी वांगी होती तिची बेसिन मध्ये फेकून नवऱ्याला, काय ग तुला का समजत ना का आईशी कसा वागायचा? हा, ती बोलतो मला चालणार ना. त्यानी केला हिच्या आईसला फोन, म्हणजे हिच्या सासूला, ती 12 पोरीची. माझे पोरीला उलटा ऐकून घ्यायची सवय ना. वाटोला आजकाल लगीन करून पोष ना. अरे हो, पण मी काल आल्याव इथशी मच्छी काल आल्याव टोपली पण ना ठेवली. प्रोडक्शन हॅलो. वास मारत ना घरी. काय पाहिजे बाय तुला? आता तर बोलले चहा घरी. घे घे, फ्रेश आहे. फ्रेश आहे. अरे किती वास मारते इकडे बाबा बाबा. शी 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 शी. खूप वास वास मारतो मारते. ना. मच्छी पाहिजे आणि गप घरी घे. कुठली पाहिजे बोल. मला ना लाल लाल कलरचा बांगडा पाहिजे. मोठा का बारका? तू गप्पा बसतो का रे तू? तू काय पाहिजे त्या बोल ना. मोठं एक बारकं एक तेव्हा किती बारकं? मला नको तो बांगडा. मला आहे ना तो तुमचा असतो ना असं काळा निवटा निवटा. वाटोला हे एवढा निवटं भरला निकरा बघा. हे माझं दोस्त त्यांचा निवटा पाहिजे आता सिलेक्ट कर. काय बोललो मी असा? निवटात तर बोललो ना. घरबी बोलले असते त्याचा जीव दिला असता. बस कॅरेक्टर मध्ये घुस. याला फक्त 2 मिनिटं भेटलं का लगेच कॅरेक्टर सुटतं याचा. शिंगाला नवरा जाईल गो, कोलबी नवरी झाली ग बाय. शिंगाला नवरा जाईल गो, कोलबी नवरी. अरे बाबा बाबा बाबा, दिवसभर गरम झालेला ह्यो बर्फाचा तुकडा थंडी लागायला लागली. काका काय काय नाही, अगदी एअर कंडिशन घेऊन आले. पुरुषी सडल सोडलं मगाशी. काय नाही, अरे तुझ्याजवळ काय हाय मावरा सांग मला. काय पाहिजे बोल फक्त. आपल्याला 2 किलो हा, सुरमई 2.5 किलो. अजून अरे कोलब्याला 2 किलो. तुझी तर पोर पालालेली ना आता मग. अरे बाबा कला इज्जत करतेस माझी. या बा लोकांची लग्ना मोरली यांची की राहतील. यांचा पण वाटोळा होईल. अरे बाबू, अरे मावरा खावाच आहे म्हणा. बा बुधवार शुक्रवार ना रविवार. अरे कंचा स्वार खावाचा फुकट खावाचा नाही म्हणून मावराच हवलालोय. जोरदार आले जरा या वाक्यासाठी. आपल्या आगरी बोली माणसाला तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये न्या. शुक्रवारी रविवारी लास्टला सुख ठेवून घरी गाईल. वार फुकट घालवाचा ना. बरोबर.
ही बघ ही तुझी मच्छी बांधून ठेवले ने. घरात गेलो ना बायकोला सांगता गुगल पे करायला. या गुगल पेच्या चक्कर मध्ये दररोज 100 रुपये कापतं. चल. अरे जातायच आहे आता यो पापलेटचा कालवण करायचा न सुरुमय तलाला ठेवायची. याच्या बहिणी यो शेंगाट लय भारी आहे. अरे जा बाबा माना धंद्याला शेंगाट अगं शेंगाट. ये ये काय ही तुमची आगरी कोळी माणसं. शी बापरे. तुला काय पाहिजे बोल फक्त आता. मला ना चिंबोऱ्या आहेत का चिंबोऱ्या. काय चिंबोऱ्या या असलं भांगरे पण 1000 रुपये वाटाय परवडला तर बघ. होय तू माझं बजेटचं बघू नको समजलं का. मला फक्त चिंबोरी भरलेली पाहिजे. कसला एवढा नांगी बघा भरलेली पाहिजे. बघा प्रत्येक पोरांचा लग्नावाले एकच गैरसमज कमाना भरलेली चिंबोरी पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात कोणला भरलेली भेटल कोणला पोकल भेटल ह्याची गॅरंटी ना. ही गोष्ट करायसाठी नव्हती. याला 2 मिनिटं भेटली का बस कॅरेक्टर होतं का. दुसरं काय पाहिजे बोल. इथं वास किती येते घाण एकदम बापरे. तुला काय पाहिजे बोल. दुसरी मच्छी आहे सुरमई. मला एकदम फ्रेश आणि चांगली पाव किलो सुरमई का वास आला पाहिजे नाही. तुझ्या बापासनी गाव पाव किलो सुरमई नेले हा. त्यापेक्षा दुधाची पिशवी महाग असत. शी, काय बोलतो घाणेरडा. मच्छी कशी देऊ सांग. पाव किलो बांध पटकन का. आणि कापू का नको. अरे बाबा, असं काय तू? हा, पाणी साफ कर वास अजिबात आला पाहिजे ना. किती घाण वाजत आहे पटापट ते. काय बोललीस वास येत. हा मग बघा यांना आपल्या मच्छीचा वास येत. आपली जमीन गेली नोकऱ्या गेल्या ना आता हे आपले लोक धंदा उठवायला लागल्या. हा मुंबई आहे आपल्या आगरी कोली आपल्या बापाची ना तुम्हाला तिकडे घालायची तुमची आहे या आहे का नाही तशी. आणि एक गोष्ट लोक सांगता तुम्हाला आपलं धंदा आपण बंद ना करायचं. एकविरा माते की
गाडीचा गोंडा लोळ काय
अंबा माऊली